Hello friends. Uh, Today let us discuss clause elements. That is, elements are of a clause. Elements are the parts. वाक्याचे घटक. Clause बेसिक जे वाक्य असतं आपलं त्याला म्हणायचं clause. And we'll begin this study of clauses by trying to understand how the clauses are made. So they are structured with the help of some elements, with the help of some parts. And what are those parts? The clauses are made up of these elements. Okay, so first is subject. Let us show it by capital S. Subject, karta. Then we have the most important element, or let us say it is the essential, obligatory, compulsory element. That is verb. So without a verb, there cannot be a clause. Of course, there are some verbless clauses in exceptional cases. That we will study later on. So subject, verb, then we have object. Object is the part of the clause on which the action of the verb takes place. Object म्हणजे असा घटक वाक्याचा क्लॉजचा की ज्या घटकावर वर्ब जी क्रिया दर्शवत असते, वर्ब मध्ये जी क्रिया आहे ती क्रिया कोणावर घडते, या घटकावर घडते, त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. देन आतापर्यंत जे तुम्हाला 12वी पर्यंत वगैरे जे आपण पारंपरिक ग्रामर म्हणतो, ट्रॅडिशनल ग्रामर, त्यामध्ये हे तिन्ही घटकांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. सब्जेक्ट, कर्ता, वर्ब क्रियापद आणि ऑब्जेक्ट कर्म. अजून दुसरे दोन महत्त्वाचे घटक आहेत, त्याची फारशी ओळख आपल्याला पारंपरिक ग्रामर मध्ये किंवा 12वी पर्यंतचा जो सिलेबस झालेला असतो तिथे याची फारशी कल्पना नसते. ते आहे कॉम्प्लिमेंट आणि दुसरा that let us indicate it by capital C. So complement, and then we have adverbial. It is not adverb, it is adverbial. Adverb हे काय आहे? Adverb हा शब्दाचा प्रकार आहे. It is a class of word. त्याचा इथे संबंध नाही. This is adverbial. Adverbial is the part or element of a clause that gives information about manner, time, condition, situation, etc. How something is done, why something is done, and where something is done. ही जी क्रिया असते ती कुठे घडते, केव्हा घडते, का घडते, कारण काय आहे, परिस्थिती काय आहे, वगैरे वगैरे बद्दल माहिती देणारा जो घटक असतो वाक्याचा, क्लॉजचा, त्याला म्हणायचं ॲडव्हर्बियल. अँड लेट अस शो इट बाय कॅपिटल ए. सो SVOCA, these are the elements of the clause. आता हे सगळेच एखाद्या वाक्यात असू शकतात, पण सगळेच वाक्यांमध्ये क्लॉज मध्ये असायला पाहिजे असं पण नाही. बेसिकली काय असायला पाहिजे, वर्ब असायला पाहिजे. मग एखाद्या क्लॉज मध्ये काय असेल, सब्जेक्ट प्लस वर्ब असेल.
So a clause can be made up of one or more of these elements. यापैकी घटक एकत्र येऊन काय बनतात? क्लॉजेस बनतात. ओके. सो एखादा क्लॉज सब्जेक्ट प्लस वर्ब असेल, एखाद्या क्लॉज मध्ये सब्जेक्ट असेल, वर्ब असेल, ऑब्जेक्ट असेल, एखाद्या क्लॉज मध्ये सब्जेक्ट असेल, वर्ब असेल, कॉम्प्लिमेंट असेल, सब्जेक्ट, वर्ब किंवा सोबत ॲडव्हर्बियल असा पण क्लॉज असू शकतो. Here are some examples. Let us try to understand these clause elements with the help of these examples. So here in the first sentence or first clause, let us read. I am a teacher. Here I subject, am verb. A teacher. तुम्ही म्हणाल हे ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्ट आहे तर ही जी क्रिया आहे ही याच्यावर घडते का? नाही, काही क्रिया नाही घडत कशावर. सो अ टीचर हे जे आहे दिस इज अन इन्फॉर्मेशन अबाउट दिस सब्जेक्ट. अ टीचर ही इन्फॉर्मेशन आहे कोणाबद्दलची? सब्जेक्ट बद्दलची. कर्ता कोण आहे या वाक्याचा? आय आहे. आणि ह्या आय बद्दलची माहिती काय आहे? अ टीचर. आय एम अ टीचर. तर अशी ही माहिती देणारे जे घटक असतात, एलिमेंट असतात, त्यांना काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट. सो एस प्लस व्ही प्लस सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस क्लॉज. आय एम अ टीचर. ओके. सो दिस इज कॉम्प्लिमेंट. तसंच आता आपण हे वाक्य बघू. तिसरं, माय मदर इज हॅपी. माय मदर काय आहे? सब्जेक्ट आहे. इज काय? वर्ब आहे. आणि हॅपी काय आहे? कॉम्प्लिमेंट. कारण की हॅपी ही कोणाबद्दलची माहिती आहे? माय मदर. माय मदर इज हॅपी. हॅपी इज द इन्फॉर्मेशन अबाउट दिस सब्जेक्ट, माय मदर. सो दिस इज कॉम्प्लिमेंट, नॉट ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कुठे पाहायला मिळते आपल्याला? Let us read and let us try to analyze this sentence, this clause. I subject, ate, ate, khalla, verb. I ate a mango, mango object. कारण का? खाण्याची जी क्रिया आहे, this action of eating, it happens on, it is done on this, that is object. That's why it is object. I ate a mango. आता हे काय आहे? yesterday. Adverbial. केव्हा? When. So adverbial is the element that gives us information about the time. When चं उत्तर देणारा जो घटक असतो, एखादी क्रिया केव्हा घडली किंवा मॅनर कशी घडली, किती वेळेला घडली, फ्रिक्वेन्सी वारंवारिता, कुठे घडली, प्लेस, वेअर, वेन, हाऊ, वेअर, वाय, या अशा प्रश्नांची उत्तरं देणारे जे घटक असतात एखाद्या क्लॉज मधले, वाक्यामधले, त्यांना काय म्हणायचं? ॲडव्हर्बियल. ओके. सो आय एट अ मँगो येस्टरडे. आय सब्जेक्ट, एट वर्ब, अ मँगो ऑब्जेक्ट आणि येस्टरडे काय आहे? ॲडव्हर्बियल. आता येस्टरडेच्या ऐवजी आपण असं तिथे आपण काय करू? स्लोली ठेवू. आय एट अ मँगो स्लोली. स्लोली काय आहे? मॅनर आहे. कसं खाल्लं. ओके. हाऊ, हाऊचं उत्तर देणारा घटक सुद्धा काय आहे? ॲडव्हर्बियल आहे. आय एट अ मँगो स्लोली. तर स्लोली काय असलं असतं? ॲडव्हर्बियल असलं असतं. जसं जसं आपण अधिकाधिक क्लॉजेस म्हणजे वाक्यांची प्रॅक्टिस करू. लक्षात घ्या, ग्रामरचा जो पेपर आहे आपला, त्याच्यासाठी सगळ्यात गरज काय आहे? सगळ्यात महत्वाचं काय आहे? कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजे. आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिस आपण सतत केली पाहिजे. म्हणजे आता तुमच्या समोर जी वाक्य येतील त्याचं तुम्ही अनालिसिस करत राहिलं पाहिजे. सो दॅट यू विल अंडरस्टँड इट प्रॉपरली. So my mother is happy. My mother subject is verb and happy complement.
नेक्स्ट वाक्य, नेक्स्ट क्लॉज आहे, शी इज इन द ऑफिस. शी इज इन द ऑफिस. शी सब्जेक्ट, इज वर्ब आणि इन द ऑफिस काय आहे, ऍडव्हर्बियल आहे. कारण की वेअरचं उत्तर देतो. इथं कशाचं उत्तर दिलं, वेन, हाऊ, स्लोली. आपण म्हणालो आय एट अ मँगो येस्टरडे, किंवा आय एट अ मँगो स्लोली. तर स्लोली येस्टरडे काय होते, ऍडव्हर्बियल. तसंच इथं काय आहे, इन द ऑफिस हा जो घटक आहे हा कशाची माहिती द्यायला आहे आपल्याला, वेअरची, प्लेसची. शी इज इन द ऑफिस. शी, वेअर इज शी, ती कुठे आहे, इन द ऑफिस. मग इन द ऑफिसला ऍडव्हर्बियल असं म्हणायचं. त्यानंतर दे आर अँग्री. दे सब्जेक्ट, आर वर्ब, अँग्री कॉम्प्लिमेंट. अँग्री हा जो घटक आहे, हा जो शब्द आहे, हा कशाविषयीची माहिती द्यायला आहे, दे. मग सब्जेक्ट विषयी किंवा ऑब्जेक्ट विषयी सुद्धा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही अजून वाक्य ॲनालिसिस करून बघणार आहोत. त्यात आपल्याला लक्षात येईल की त्यात आपल्याला कॉम्प्लिमेंटचे प्रकार बघायचे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे जर सब्जेक्ट विषयीची माहिती असेल तर त्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणायचं आणि त्याला इथे खाली असं छोटासा येस लिहायचा. आणि ऑब्जेक्ट विषयीची माहिती असेल तर त्याला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणायचं, सीच्या खाली छोटासा ओ लिहायचा. सो हियर इट इज द information about this subject, so it is known as subject complement. They are angry. I am a teacher. इथं a teacher माहिती आहे. My mother is happy. Happy माहिती आहे. Angry माहिती आहे सब्जेक्ट विषयीची. तर ह्या तिन्ही वाक्यांमध्ये काय आहे, it is the subject complement. It is the complement or information about the subject. So आणि information सब्जेक्ट विषयी किंवा ऑब्जेक्ट विषयी देणारा वाक्याचा जो घटक आहे त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट. तर क्लॉजचे बेसिक जे सेंटेन्स आहे त्याचे आपण घटक पाहिले या व्हिडिओमध्ये. आणि किती घटक असू शकतात, 5. सब्जेक्ट, कर्ता, वर्ब क्रियापद, ऑब्जेक्ट कर्म, कॉम्प्लिमेंट त्या सब्जेक्ट विषयी किंवा ऑब्जेक्ट विषयीची माहिती, आणि ॲडव्हर्बियल हा टाइम विषयी, प्लेस विषयी, मॅनर विषयी, कंडिशन्स विषयी, रिझन विषयी माहिती देणारा जो घटक असतो त्याला म्हणायचं ॲडव्हर्बियल. सो दीज आर दी 5 clause elements that make a clause. Thank you.